एक असा प्रवास जो हजारो मैलांचा आहे, पण तो प्रसिद्धी किंवा पैशासाठी नाही, तर शांततेसाठी आहे. आणि ह्या प्रवासाच्या अगदी पुढे कोण आहे माहितीये? एक कुत्रा. हो, बरोबर ऐकलत. भारतातील रस्त्यांवर फिरणारा एक भटका कुत्रा थेट अमेरिकेत 2300 मैलांच्या शांतता यात्रेचा चेहरा बनला. पण हे झालं कसं? हाच तर प्रश्न आहे, जो आपल्याला या कथेकडे खेचून आणतो. तर मग चला ह्या कथेच्या मुळाशी जाऊया. ही गोष्ट आहे अलोका नावाच्या एका भारतीय कुत्र्याची आणि त्याच्या अविश्वसनीय अमेरिकन पदयात्रेची. त्याचा प्रवास खरंच खूप विलक्षण आहे. म्हणजे विचार करा, भारतातील रस्त्यांवरून थेट शांततेचं जागतिक प्रतीक बनण्यापर्यंत. त्याला कोणी निवडलं नाहीये, त्यांनी स्वतःच हा मार्ग निवडला. भारतात 100 दिवसांच्या एका पदयात्रेत तो सहजपणे बौद्ध भिक्खूंच्या मागे चालू लागला. इतकंच नाही तर एका अपघातात गाडीची धडक बसूनही त्यांनी हार मानली नाही. आणि आता तो अमेरिकेत 2300 महिलांच्या यात्रेत गटाच्या सर्वात पुढे अगदी पट्ट्याशिवाय चालतो. भिक्खूंनी त्याला एक नाव दिलं, अलोका. आणि या नावामागे एक खूप सुंदर अर्थ आहे. पाली भाषेत अलोका म्हणजे प्रकाश. शांततेचा संदेश देणाऱ्या या प्राण्यासाठी किती समर्पक नाव आहे, नाही का? आणि गोष्ट इथेच संपत नाही. त्याच्यात एक अजून खास गोष्ट आहे. त्याच्या कपाळावर नैसर्गिकरित्या केसांमध्ये बनलेलं एक हृदयाच्या आकाराचं चिन्ह आहे. आणि अनेक जण याला त्याच्या या शांततेच्या मिशनचं प्रतीक मानतात. अलोकाची गोष्ट तर खरंच अविश्वसनीय आहे. पण तो एकटा नाहीये, बरोबर? तो एका मोठ्या मिशनचा भाग आहे. तर काय आहे हे मिशन? चला, भिक्खूंच्या या शांततेसाठीच्या ध्येयावर एक नजर टाकूया. या पदयात्रेची व्याप्ती प्रचंड आहे. आपण बोलतोय 2300 महिलांबद्दल, जे अमेरिकेच्या 10 राज्यांमधून जाणार आहे. ही फक्त एक पदयात्रा नाहीये, तर हे समर्पणाचं एक मोठं उदाहरण आहे. पण त्यांच्या यात्रेचा खरा उद्देश काय आहे? आध्यात्मिक नेते भिक्खू पन्नाकारा यांनी ते अगदी स्पष्ट शब्दात सांगितलंय. आम्ही निषेध करण्यासाठी चालत नाही, तर आपल्या प्रत्येकाच्या आत असलेल्या शांततेला जागृत करण्यासाठी चालतो. हा 120 दिवसांचा एक ध्यानधारणेचा प्रवास आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ही कोणतीही राजकीय सभा किंवा रॅली नाहीये. त्यांचं ध्येय फक्त एकता आणि अहिंसेचा संदेश पसरवणं आहे आणि वाटेत भेटणाऱ्या लोकांशी संवाद साधणं आहे. बरं, आतापर्यंत आपण एका कुत्र्याची आणि काही भिक्खूंची गोष्ट ऐकली. पण या कथेचा अर्थ त्याहून खूप मोठा आहे. ती आपल्याला एका मोठ्या वैश्विक सत्याची आठवण करून देते. चला, यातला तो आश्चर्यकारक संबंध शोधूया. त्यांचं शांततेचं ध्येय तर अगदी स्पष्ट आहे. पण काय वाटतं, जर त्यांचा हा प्रवास आपल्याला, आपल्या सगळ्यांबद्दल, या ग्रहाच्या आरोग्याबद्दल काहीतरी खूप महत्त्वाचं शिकवत असेल तर? आणि ती संकल्पना म्हणजे वन हेल्थ. ऐकायला सोपी वाटते, पण खूप खोल अर्थ आहे हिचा. याचा सरळ अर्थ असा आहे की लोकांचं आरोग्य, प्राण्यांचं आरोग्य आणि आपल्या पर्यावरणाचं आरोग्य या वेगवेगळ्या गोष्टी नाहीत, तर त्या एकमेकांशी घट्ट जोडलेल्या आहेत. ही एकमेकांशी जोडलेली असण्याची कल्पना फक्त पुस्तकातली नाहीये. ती जागतिक स्तरावर प्रत्यक्षात कशी काम करते आणि प्राण्यांचं भलं हे आपल्या सगळ्यांसाठी कसं महत्त्वाचं आहे ते बघूया. आणि गंमत म्हणजे हीच वन हेल्थची कल्पना आपल्याला संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येय म्हणजेच SDGsमध्ये पण दिसते. ही ध्येय म्हणजे थोडक्यात आपल्या सगळ्यांसाठी एक चांगलं भविष्य निर्माण करण्याचा एक जागतिक रोडमॅप आहे. उदाहरणार्थ SDG 1 घेऊया, गरिबी संपवणं. आता वाटेल की याचा आणि प्राण्यांचा काय संबंध? पण आहे. अनेक समाजांमध्ये निरोगी काम करणारे प्राणी खूप महत्त्वाचे असतात. ते उत्पन्न आणि अन्नसुरक्षा सुधारतात, ज्यामुळे अख्खा समाज गरिबीतून बाहेर येऊ शकतो. अजून एक उदाहरण बघूया. SDG 5 लैंगिक समानता. जगाच्या अनेक भागांमध्ये पाणी आणण्यासारखी जड कामं महिलांवर असतात. काम करणारे प्राणी त्यांना या कामातून मुक्त करतात, ज्यामुळे त्यांना अधिक सामाजिक आणि आर्थिक संधी मिळतात. आणि अर्थातच SDG 15 जमिनीवरील जीवन. हा तर अगदी थेट संबंध आहे. जमिनीवरचं सगळं जीवन एकमेकांवर अवलंबून आहे. त्यामुळे प्राण्यांच्या घरांचं रक्षण करणं हे फक्त प्राण्यांना वाचवण्यासाठी नाही, तर ते आपल्या स्वतःच्या अस्तित्वासाठी गरजेचं आहे. तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय? एक प्रवास, एक कुत्रा, यातून आपण नक्की काय शिकायचं? चला, या सगळ्या गोष्टींना एकत्र आणूया. हे बघा, अलोका केवळ एक अविश्वसनीय पदयात्रेत चालणारा कुत्रा नाही.
तो म्हणजे वन हेल्थ या संकल्पनेचे एक जिवंत प्रतीक आहे. त्याचं कल्याण भिक्खूंच्या ध्येयाशी जोडलेलं आहे आणि ते ध्येय ते ज्या समाजांना भेटतात त्यांच्या आरोग्याशी जोडलेलं आहे. त्याच्याबद्दल अगदी अचूक शब्दात म्हटलं गेलंय की तो एक जिवंत आठवण आहे की सर्व प्राणी शांततेच्या दिशेने चालतात. किती साधा पण शक्तिशाली संदेश आहे हा, जो या अनपेक्षित प्रवाशाने दिला आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? जर एका कुत्र्याचा प्रवास मानव, प्राणी आणि आपल्या जगामधल्या सलोख्याचं जागतिक प्रतीक बनू शकतो, तर आपल्या स्वतःच्या जीवनात, आपल्या समाजात शांतता कशी दिसेल?